नमस्कार. आजच्या नवीन भागात तुमचे अगदी मनापासून स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच अगदी सुंदर आणि सोप्या रांगोळ्या आणलेल्या आहेत. आता ह्या रांगोळ्या अगदी सोप्या आहेत. बघा, ठिपक्यांच्या रांगोळ्या आहेत आणि ठिपके जोडून ह्या रांगोळ्या काढायच्या आहेत. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. अगदी सोप्या पद्धतीनेच सर्व चारही रांगोळ्या आहेत. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडेल ती नक्की दरवाजासमोर, देवघरासमोर किंवा तुळशीसमोर काढून बघा. एक लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला रांगोळी कशी वाटली. तर बघा, पहिली रांगोळी आहेत. तर 3 बाय 3 टिपके आपण काढून घेतलेले आहेत आणि रेषांनी जोडलेले आहेत. बघा, सरळ रेषांनी जोडायचे आहेत हे टिपके. आता ज्या 4 रेषा आहेत त्यावरती आपण जांभळ्या कलरचे छोटे छोटे डॉट दिलेले आहेत. एक जांभळ्या कलरची फुलं असतात बघा, त्याप्रमाणे फुलं काढायची आहेत किंवा तुरे काढायचे आहेत वरती आणि छोटी छोटी पानं काढलेली आहेत. प्रत्येक 4ही रेषांवरती पोपटी कलरने छोटी पानं काढायची आहेत. आता बाकीच्या ज्या रेषा उरलेल्या आहेत त्यावरती हे आपण फुलं काढून घेणार आहोत. आता मध्ये बघा, लाल रंगाचे आणि जांभळ्या रंगाचे, लाल रंगाचे आणि निळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. आकाशी रंगाचे डॉट देऊन एक फूल तयार करून घेतलेलं आहे. त्यामुळे यामध्ये जास्त रिकामी जागा दिसत नाही आणि रांगोळी सुंदर दिसते. आता ज्या उरलेल्या रेषा आहेत बघा, त्यावरतीही आपण पिवळ्या रंगाची फुलं तयार करून घेणार आहोत, 3-3 पाकळ्यांची. बघा, उरलेल्या रेषांवरतीही आपण 3-3 पाकळ्यांची फुलं तयार करून घेतलेली आहेत. त्यामध्ये थोडा थोडा डार्क रंग भरून घ्यायचा आहे आणि मध्ये एक डॉट द्यायचा आहे. तर ह्या फुलांना आपण खालच्या बाजूला देठ काढून घेणार आहोत हिरव्या रंगाने. आणि निळ्या रंगाचा डॉट मध्ये दिलेला आहे. जवळजवळ फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. बघा, अगदी सोप्या पद्धतीने फक्त रेषा मारूनच ही रांगोळी काढायची आहे. अगदी सोपी पद्धत आहे बघा. आणि फायनल रांगोळी आपली तयार आहे, तुम्ही बघू शकता. तर पुढची आणि 2 नंबरची रांगोळीसुद्धा तशीच आहे बघा. तर इथेही ह्या सर्व रेषा जोडायच्या आहेत. 3 बाय 3 टिपके आपण काढलेले आहेत. आता इथे मधोमध आपण पानं काढून घेणार आहोत बघा. 4 पानं काढायची आहेत. जे 4 टिपके जोडून पानं काढायचे आहेत आणि 4 टिपके जोडून आपल्याला रेषा काढून घ्यायच्या आहेत. आता ह्या ज्या 4 रेषा आहेत त्यावरतीही आपल्याला डॉट देऊन फुलं काढून घ्यायची आहेत बघा, 3-3 पाकळ्यांची. तीन 3 पाकळ्यांची फुलं काढलेली आहेत. त्यामध्ये एक आकाशी रंगाचा डॉट दिलेला आहे. आता पानांमध्ये डार्क लाईट करून रंग भरून घ्यायचा आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही रंग इथे भरू शकता. बघा, सर्वच पानांमध्ये कलर भरून घेतलेला आहे. डार्क लाईट करून हिरवा रंग भरून घ्यायचा आहे. तर पानांमध्ये सफेद रंगाने डॉट दिलेले आहेत बघा, त्यामुळे हे पानं सुंदर दिसतात, तुम्ही बघू शकता. किंवा तुम्ही मध्ये शिराच्या रेषा जरी मारल्या तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. बघा, सर्वच पानांमध्ये आपण डॉट देऊन घेतलेले आहेत. आणि जे फुलांमध्ये डॉट दिलेले त्यामध्ये हे एक ऑरेंज रंगाचा डॉट द्यायचा आहे. फुलांमध्ये मध्ये मध्ये रेषा मारायच्या आहेत. फुलांनासुद्धा आपण पानं काढून घेतलेली आहेत. त्या रेषांवरती छोटी छोटी पानं काढायची आहेत. मधला जो डॉट आहे तो वरच्या बाजूला ओढून घ्यायचा आहे. फायनल रांगोळी आपली रेडी आहे. पुढची आणि 3 नंबरची रांगोळी
हा सुद्धा सोपी आहे बघा. इथे हे 3 बाय 3 डॉट देऊन घेतलेले आहे. आता इथे आपण मध्यभागी एक छोटंसं 4 पाकळ्यांचं फूल तयार करून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूनी बघा गोलाकार काढून घेतलेले आहेत. बाजूचे 2-2 टिपके जोडून बरोबर फुलाच्या मधून आपण गोलाकार काढून घेतलेले आहेत एक तुऱ्याप्रमाणे. आता उरलेले जे डॉट आहेत बघा, त्या डॉटवरती आपण एक फांदीप्रमाणे आकार काढून घेणार आहोत. वरच्या बाजूला फांदीप्रमाणे आकार काढायचा आहे आणि एक पान काढलेलं आहे बघा मध्ये. आता आपण ज्या इथे फांद्या काढलेल्या आहेत त्यावरती आपण डॉट देऊन छोट्याशा पानांप्रमाणे एक लूक देऊन घेणार आहोत किंवा कळ्यांप्रमाणे एक लूक देऊन घेणार आहोत या सर्वच डॉटला. बघा प्रत्येक रेषेवरती आपण 5-5 डॉट काढलेले आहेत. आता थोडा थोडा रंग आपण भरून घेणार आहोत बघा. अगदी सोपी रांगोळी आहे. तर थोडीशी ही रांगोळी आता सुरुवातीला एकदम सोपी आणि 3 नंबरची रांगोळी थोडीशी हे आहे बघा. तुम्हाला नक्की आवडेल ही सुद्धा रांगोळी आणि सोप्या पद्धतीनेच दाखवलेली आहे. आता जे आपण गोलाकार काढलेले आहेत त्याच्यावरतीही 3-3 पाकळ्यांची फुलं काढलेली आहेत. मधल्या फुलामध्ये आपण कलर भरून घेणार आहोत. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही रंग भरू शकता. इथे मी पिवळा आणि लाल रंग भरलेला आहे. मध्ये निळ्या रंगाचा एक डॉट दिलेला आहे. तर पानांमध्ये एक शिरा काढून घ्यायचे आहेत बघा पिवळ्या रंगाने. त्यामुळे पानांना एक उठाव येतो. हे पानं सुंदर दिसतात रांगोळीमध्ये. तर पानांमध्ये जे आपण मधल्या रेषा काढलेल्या आहेत त्यावरती पानंसुद्धा काढलेली आहेत बघा. एक कळ्यांप्रमाणे लूक द्यायचा आहे. त्यामध्ये थोडा थोडा पिवळा रंग भरलेला आहे तुम्ही बघू शकता आणि मध्ये निळ्या रंगात एक रेष मारून घेतलेली आहे बघा. जवळजवळ फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता फायनल लूकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो बघा. फायनल रांगोळी आपली अगदी सुंदर दिसते. तुम्ही बघू शकता फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. तर पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे तर उद्या सोमवार आहे त्यानिमित्त ही रांगोळी आहे बघा. इथेही आपण 3 बाय 3 टिपके काढलेले आहेत आणि मध्ये चौकोन तयार करून घ्यायचा आहे बघा. तर लाल रंगाने मी चौकोन काढलेला आहे. आता आपण जे बेलपत्र आहे ते 4ही बाजूला काढून घेणार आहोत. 4ही बाजूला बेलपत्र काढायचे आहेत. आता इथे डॉट देऊनच काढलेले आहेत बघा. डॉट देऊन थोडंसं आकार देऊन घ्यायचा आहे. प्रेस करायचे आहेत झाकणाच्या मदतीने. सर्व बाजूला डॉट दिलेले आहेत बघा. 3-3 डॉट द्यायचे आहेत. 2 डॉट सरळ रेषेत द्यायचे आहेत आणि 1 डॉट मधोमध द्यायचा आहे वरच्या बाजूला. आता हे सर्व डॉट आपण प्रेस करून घेणार आहोत. बघा झाकणाच्या मदतीने प्रेस करून घेतलेले आहेत आणि काडीच्या मदतीने पानांचा आकार द्यायचा आहे. तर सर्वच जे आपण डॉट काढलेले आहे त्याला पानांचा आकार दिलेला आहे बघा. काडीच्या मदतीने पानांचा आकार द्यायचा आहे. गोल फक्त फिरवून घ्यायचा आहे बघा. एक मोदकाप्रमाणे आकार देऊन घ्यायचा आहे की पानाचा आकार तयार होतो. तुम्ही बघू शकता. आता प्रत्येक पानावरती आपण शंकराच्या डोक्यावरती जो टिळा आहे तो काढून घेणार आहोत. सरळ 3 रेषा मारायच्या आहेत आणि मध्ये एक लाल रेष उभी मारायची आहे आणि मध्यभागी सुद्धा आपण शिवशंकरांच्या डोक्यावरती जो टिळा असतो तो काढून घेणार आहोत. आणि चौकोनाच्या 4ही कोपऱ्यांवरती आपण 3-3 पाकळ्यांची फुलं काढणार आहोत बघा. 3-3 डॉट द्यायचे आहेत आणि आतल्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत डॉट बघा. सर्व डॉट आतल्या बाजूला ओढून घेतलेले आहेत. त्यामध्ये एक आकाशी रंगाचा डॉट दिलेला आहे. आता कोपरेचे उरलेले आहेत बघा. तिथेही आपण 3-3 रेषा मारून घेणार आहोत बघा. सर्वच रांगोळ्या अगदी सोप्या आहेत. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली असेल ती नक्की दरवाजासमोर, देवघरासमोर किंवा तुळशीसमोर काढून बघा. अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेले आहेत बघा. मी रोज व्हिडिओ टाकत असते आणि रोज अगदी छोट्या छोट्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात आणि डेमोसुद्धा दिलेला असतो की कशा प्रकारे रांगोळी काढलेली आहे. नक्की एकदा सान्वी आर्ट वन या चॅनलला भेट द्या आणि बघा. तुम्हाला रोजच्या उपयोगी पडतील अशा सर्व रांगोळ्या असतात.
आणि नक्की रांगोळी काढत नसाल तर आजपासून नक्की सुरुवात करा. बघा रांगोळी काढायला दरवाजासमोर अगदी प्रसन्न वाटत असतं आपण जर दरवाजासमोर रांगोळी काढली तर. बघा अशाच रांगोळ्या बघण्यासाठी, शिकण्यासाठी आणि रोज दरवाजासमोर, देवघरासमोर किंवा तुळशीसमोर रांगोळी काढण्यासाठी भेटूया नवीन रांगोळीसह नवीन भागात. धन्यवाद.